अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहाँ से ही उस दोषी को गिराया जाए। अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए। लोहगड किल्ला हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला असून केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यूनंतर आता रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। पुण्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्याच्या दरीमध्ये केतनचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाला अत्यंत भीषण वळण मिळालं। या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीतून समोर येणारी माहिती मन सुन्न करणारी आहे। या संपूर्ण घटनेमध्ये एक अत्यंत भावनिक आणि तितकीच संतापजनक प्रतिक्रिया समोर आली आहे, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। केतनला जिथून ढकललं तिथूनच सियालाही ढकलून द्या, ही उद्विग्न आणि कठोर प्रतिक्रिया सर्वसामान्यांची किंवा केतनच्या नातेवाईकांची नसून ती खुद्द मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या स्वतःच्या आईवडिलांची आहे। आपली पोटची मुलगी एका अशा भयंकर गुन्ह्यात सामील असू शकते यावर तिच्या पालकांचा विश्वास बसत नसून त्यांनी माध्यमांसमोर येऊन कायद्याने तिला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। सियाच्या आईने नेमका कसा संताप व्यक्त केलाय, आपल्या पोटच्या मुलीबद्दल नेमकं काय म्हटलंय, पाहूयात या रिपोर्ट मधून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला काही महिने मागे जावं लागेल। केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह निश्चित झाला होता। दोन्ही कुटुंब या विवाहामुळे अत्यंत आनंदात होती आणि लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात सुरू होती। केतन हा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत तरुण होता, जो आपल्या कुटुंबाचा मोठा आधार होता। केतनच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार सिया आणि केतन यांच्या सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं वरवर दिसत होतं, परंतु सियाच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं, ज्याची पुसटशी कल्पनाही केतन किंवा त्याच्या कुटुंबाला नव्हती। सियाचे चेतन चौधरी नावाच्या एका अन्य तरुणासोबत आधीपासून प्रेम संबंध होते। लग्नाचा निर्णय झाल्यानंतरही तिने चेतन सोबतचे आपले संबंध तोडले नव्हते। उलट केतनला आपल्या मार्गातून कायमचं कसं हटवायचं याचा कट या दोघांनी मिळून रचायला सुरुवात केली। हा कट इतका पूर्वनियोजित आणि क्रूर होता की त्याची भीषणता ऐकून तपास करणारे पोलीस अधिकारीही चक्रावून गेले। घटनेच्या दिवशी केतनला फिरण्याच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं। लोहगड किल्ला हा ट्रेकर्स आणि पर्यटकांसाठी अत्यंत आवडीचं ठिकाण आहे, परंतु तिथे असणाऱ्या खोल दऱ्या आणि कडे यामुळे काही भाग धोकादायक मानला जातो। याच गोष्टीचा फायदा आरोपींनी उठवण्याचं ठरवलं। किल्ल्याच्या एका निर्जन आणि अत्यंत खोल कड्यापाशी केतनला नेण्यात आलं। तिथे कोणताही संशय येऊ न देता अत्यंत क्रूरपणे केतनला थेट दरीमध्ये ढकलून देण्यात आलं। केतनचा अनेक फूट खोल दरीत कोसळल्यानं जागीच मृत्यू झाला। सुरुवातीला हा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला होता। केतन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा लोहगडाच्या दरीतून त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरील काही पुरावे पाहून पोलिसांना हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय आला। पोलिसांनी जेव्हा केतनच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स, त्याचे शेवटचे लोकेशन आणि त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू केली तेव्हा सिया गोयल हिच्यावर संशयाची सुई स्थिरावली। सियाच्या बोलण्यातील विसंगती आणि तिच्या वागण्यातील संशयास्पद बदल पोलिसांच्या नजरेतून सुटले नाहीत। पोलिसांनी जेव्हा तिची तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी केली तेव्हा तिने आपला प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनचा खून केल्याची कबुली दिली। ही कबुली समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळजनक वातावरण निर्माण झालं। एका होणाऱ्या पत्नीनं आपल्या पतीची इतक्या निर्घृणपणे हत्या करावी ही बाब कोणाच्याही पचनी पडणारी नव्हती। या अटकेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं आणि न्यायालयाने त्यांना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या पोलीस या दोन्ही आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करत असून त्यांनी हा कट नक्की कधी आणि कसा रचला, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेत आहेत। या सर्व घडामोडींदरम्यान आरोपी सिया गोयल हिचे आई वडील पूजा गोयल आणि प्रवीण गोयल माध्यमांसमोर आले। आपली मुलगी एका हत्येचा गुन्ह्यात मुख्य आरोपी आहे हे ऐकून त्यांना मोठा धक्का बसलाय। अत्यंत भाविक आणि उद्विग्न झालेल्या सियाच्या वडिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे। ते म्हणाले की केतन हा केवळ त्यांचा होणारा जावई नव्हता, तर तो त्यांच्यासाठी स्वतःच्या मुलासारखाच होता। त्यांनी केतनला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानलं होतं। जर त्यांच्या मुलीने चेतन चौधरीच्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी केतनचा जीव घेतला असेल तर ती त्यांची मुलगी राहण्यास पात्र नाही। अत्यंत संतापाच्या भरात त्यांनी मागणी केली आहे की ज्या क्रूरतेने केतनला त्या लोहगडाच्या कड्यावरून खाली ढकलून दिलं
त्याच पद्धतीने सियालाही तिथून खाली ढकलून दिलं पाहिजे. तिच्या या कृत्यामुळे त्यांच्या कुटुंबाची समाजात पूर्णपणे बदनामी झाली असून ते आता कोणालाही तोंड दाखवण्याच्या स्थितीत राहिलेले नाहीयेत. सियाच्या आईनेही तिच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला असून गुन्हेगाराला कोणतीही दया दाखवली जाऊ नये, मग ती स्वतःची मुलगी का असेना, असं स्पष्ट केले. यह मामला सुन के मुझे इतना शौक लगा कि ये कैसे हो गया और क्या मेरा दिमाग में ऐसे हुआ कि क्या हो गया करके। जितना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज़्यादा दुख मुझे है कि एक नहीं दो परिवार डिस्टर्ब हो गए हैं। दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे। अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहां से ही उस दोषी को गिराया जाए। जी, मुझे बहुत दुख है, बहुत पीड़ा है, पर ठीक है, उन्होंने बोले दोषी है। दोषी अगर करार होता है तो जो दोषी को सजा होनी चाहिए वो उसे देनी चाहिए। सिया और केतन जी की शादी के लिए परिवार में इतनी उम्मीदें थी, बहुत उम्मीदें थी, बहुत लगाव था। सामने वाली फैमिली भी बहुत लगाव से, बहुत प्यार से सिया को रखते थे और हम भी बहुत अच्छे से कर रहे थे। सब फंक्शन अच्छा हो रहा था। उन्होंने उनका बर्थडे सेलिब्रेशन के लिए भी बहुत प्रोग्राम किए थे। अगर हमें कुछ लगता था कि सिया का कुछ प्रॉब्लम हो रहा है या केतन जी से बात नहीं कर पा रही है तो उन्होंने हमसे डिस्कस करना था कि सिया का केतन जी का कुछ प्रॉब्लम चल रहा है, बच्चों में आपस में मनमुटाव हो रहा है, बच्चे बात नहीं कर रहे। पर उनके यहाँ से कोई मुझे रिएक्शन नहीं आया और ना ही मुझे कुछ लगा कि मेरी बेटी प्यार नहीं करती या क्या है। वो दोनों बच्चे बहुत प्यार से, बहुत अच्छे से रहते थे। दुसरीकडे मृत केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आपल्या तरुण आणि हुशार मुलाचा अशा प्रकारे अंत होईल याची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. केतनच्या आई वडिलांनी सियाच्या कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. केतनच्या पालकाच्या मते सियाचे चेतन चौधरी सोबत असणारे प्रेम संबंध तिच्या घरच्यांना आधीपासूनच ठाऊक होते. सियाच्या पालकांनीही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट केतनच्या कुटुंबापासून लपवून ठेवली आणि जबरदस्तीने हे लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला, ज्याचा परिपाक केतनच्या हत्येमध्ये झाला. जर सियाच्या पालकांनी वेळीच ही माहिती दिली असती तर केतन आज जिवंत असता, असा आक्रोश केतनच्या आईने केलाय. केतनच्या पालकांनी आता या प्रकरणात थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची गुहार लावली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे, जेणेकरून केतनच्या आत्म्याला शांती मिळेल. या घटनेमुळे कौटुंबिक मूल्य आणि आजच्या तरुण पिढीतील गुन्हेगारी प्रवृत्ती यावर पुन्हा एकदा समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रेम संबंधांमधून होणारे असे खून आणि त्यामागील क्रूरता ही अत्यंत चिंताजनक बाब मानली आहे. लोहगडासारख्या ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांचा वापर अशा गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जाणं हे देखील सुरक्षेच्या दृष्टीने आव्हान ठरते. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत असून घटनास्थळावरून वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेले मोबाईल फोन, त्यांचे कॉल डिटेल्स आणि लोहगड किल्ला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासून पाहत आहेत. 29 जून पर्यंत असणाऱ्या पोलीस कोठडीत आरोपींकडून आणखी काय काय माहिती समोर येते याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.